अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्नामध्ये काय दिलं आहे, 10% साधारण व्याजदराने 9,600 रुपये कर्ज 5 वर्षात कोणत्या वार्षिक हप्त्यात परतफेड केली जाईल. तर प्रश्न आहे बघा, याला सॉल्व्ह कसा करायचं पहिले सांगतो. पहिले लक्षात घ्यायचा प्रश्न काय सांगितले की त्यांनी काय केलं, 9,000 रुपये 10%नी 5 वर्षासाठी दिले. ठीक आहे. आता 5 वर्षात आपल्याला हप्ते किती फेडायचे ते आपल्याला सांगायचं याच्यामध्ये. मग सरळ काय करायचं की एका वर्षाचं किती 100 रुपये पकडायचे. ठीक आहे, व्याज. आणि दुसऱ्या वर्षी बघा 10%नीच पकडायचं. ठीक आहे. आता काय करायचं, एक पहिल्या वर्षी 100 रुपये आणि त्याच्यामध्ये हे प्रत्येक वेळेस नाही का ॲड करत जायचं 10%. मग काय करायचं, 100वर या 100वर 10%, 110 होणार हे 2 वर्षाचं. परत 110 ॲड करा, याच्यामध्ये 120 हा 3 वर्षाचं. परत ॲड करा 130 4 वर्षाचं आणि 140 हे 5 वर्षाचं. बरोबर आहे. हे 5 वर्षाचं व्याज आहे. मग याची सगळ्यांची बेरीज करायची, किती होतात, 600 होते. बरोबर आहे. आपल्याला हप्त्याचं परतफेड करायचं आहे. मग हे 6 वर्ष झालं. किती रुपयावर घेतलं होतं आपण, 9,600 रुपये. मग 9,600 रुपये लिहायचे आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 600 आणि गुणिले 100 करायचं आहे. ठीक आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे. मग सॉल्व बघा कसं करायचं आहे. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले. बघा 6 ने भाग द्या, 6 1 6 उरले किती येतं 3, 36 झाले. 6 6 36, 16 गुणिले 100 जर केले तर 1,600 रुपये काय करायला लागेल आपल्याला परतफेड करायला लागेल. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल.